प्रभूचं वचन बायबल सांगतं की तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा, माझ्या मार्गावरती प्रकाश आहे. देवाच्या वचनाची ताकद आम्हाला प्रकाशामध्ये चालवतं. मी नेहमी सांगतो, जेव्हा एक संदेश, एक उपदेश लोकांपर्यंत येत असतो, तो उपदेश किंवा तो संदेश ऐकायचा नसतो, तर तो अनुभवायचा असतो. जसं बायबल सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. परंतु अनुभव हा शब्द जो आहे ना, त्याला रिप्लेस केलेला शब्द त्याला म्हणतो टेस्ट अँड सी, म्हणजे चव घ्या. आणि चवेसाठी हा जो देव आहे तो देव जिभेवरती गेला पाहिजे, नेमका आतमध्ये गेला पाहिजे. कित्येक वेळा लोक संदेश ऐकतात आणि फक्त एक प्रतिक्रिया नोंदवून जातात, छान होती सभा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सभा ही कधीच रिमार्क साठी नसते, सभा ही बदलासाठी असते. बदल आवश्यक आहे, आणि बदल होत नसेल तर आम्हाला वचन ऐकण्याचा पण अधिकार नाही. तर हे वचन न्याय करणारं वचन, या संदेशाची शब्द वाचून दाखवणारा, ऐकणारा आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारा तो धन्य म्हटलेला आहे. संदेश, प्रभूने दिलेला संदेश, या संदेशाची ताकद काय? ज्यास प्रभूचं वचन आम्ही ऐकतो, आत्मसात करतो, आणि पवित्र शास्त्र सांगतं की धन्यता किंवा तो आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवायला मिळतो. मला दर दिवसामध्ये एक कॅलिफोर्नियामध्ये एक मुलगी होती, आणि ती मुलगी कॅलिफोर्नियाला गेली. तिला गरज होती कामाची. एक काम तिनं शोधलं आणि ते काम तिला लागलं. हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला ती कामाला होती, आणि ती अशी म्हणते की पास्टर, हॉस्पिटलमध्ये जो पगार आहे तो पगार मला मर्यादित आहे, आत्ताची जॉब मला लागला, आणि त्या ठिकाणामध्ये जे मला काम लागलं त्याच्या तिप्पट पगार तिथं आहे. माझ्या कुटुंबाच्या गरजा आणि माझ्या गरजा पूर्ण उरतील इतके पैसे त्या ठिकाणामध्ये मला मिळणार आहे. मला पैशाची गरज आहे आणि मला चांगल्या कामाची गरज आहे. मग म्हटलं, तुला अडचण काय? तुला काम उपलब्ध आहे, तिप्पट पगाराची नोकरी, पण एक कन्फ्युजन आहे. म्हटलं, काय प्रॉब्लेम आहे नेमका तुझा? ते म्हटले की तो पगार मला मिळणार आहे, पण जे काम मला करायचं आहे ते काम मूर्त्या विकण्याचं काम आहे. आणि मग बायबलमध्ये तर दिलंय, देवाला मूर्तीची चीड आहे, राग आहे, आपला देव ईर्ष्यावान आहे. मी नेमकं काय? मी म्हटलं, बघ, एक पालक म्हणून मला विचारते तर मी तुला सांगेन, जसं दारू पिणं पाप आहे ना, तसं दारू विकणं पण पाप आहे. म्हणजे एका व्यक्तीने दारू पिऊच नाही तर दुसऱ्याने ती विकू पण नाही ना. मग आता तुला तिप्पट पगाराची नोकरी आहे, पण आता तू उपाशी आहे का? ते म्हटले, नाही. तुझ्या गरजा भागल्या जात नाही का? ते म्हटलं, भागल्या जातात. पण आता तुला वाटतो तो आशीर्वाद आहे, पण तो आशीर्वाद नाही, तो सैतानाचा डाव आहे, आणि तुला यातून बाहेर पडायचंय. जर विश्वास ठेवशील, देवाच्या वचनावर विश्वास ठेवशील आणि ही नोकरी तू रिजेक्ट करशील, तर प्रभू तुला एक सुंदर संधी उपलब्ध करून देणार. मग ती म्हटली, माझ्यासाठी प्रार्थना करा, या मोहात मी बाहेर पडा. आणि मी प्रार्थना केली. त्यानंतर 15 दिवसांनी तिचा कॉल आला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3 पट पगाराची नोकरी मी नाकारली, परंतु पास्टर, देवाचं वचन आणि प्रभूचे आशीर्वाद हे अद्वितीय आशीर्वाद आहे. आत्ताच मला ज्या ठिकाणात मी काम करते तिथं दुसरीकडं मूर्त्या विकण्याच्या कामाला मला तिप्पट पगार मिळणार होता, पण आत्ता जी माझ्याकडे ऑफर आहे त्या तिप्पटच्या दुप्पट पगार आता मला मिळणार आहे. किती अद्भुत आहे तुमचा देव, किती अद्भुत आहे तुमचा देव. जीवन जगा, पण ते साक्षीच जगा. जगायचं म्हणून जगायचं.
लक्षात ठेवा, जे जगायसाठी जगतात त्यांचं जगणं नाही. येशू म्हटलं ना, मार्ग सत्य आणि जीवन. मग जीवन आहे की तुमच्याकडे? नवीन जीवनाची काय गरज आहे? जे जीवन प्रभू देणार ते जगायला शिकायचं. आणि आज एक गोष्ट आम्ही पाहणार आहोत. शास्त्रामध्ये सांगितलं, आशीर्वादित होण्यासाठी काही लोकांना एका विशेष प्रकारच्या सहभागितेची गरज आहे. बरेच लोक, प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये एक भावना आहे, आणि ती भावना काय? या व्यक्तीनं मला आशीर्वाद द्या, ब्लेसिंग. मग त्या आशीर्वादापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची एक तळमळ आहे, काहीतरी तळमळ आहे, काहीतरी करून मी आशीर्वादित व्हायला पाहिजे. परंतु आज जे आम्ही पाहणार आहोत, आलिमले एक रहस्यमय सहभागिता, एक रहस्यमय सहभागिता. आलिमले एक रहस्यमय सहभागिता. शास्त्रामध्ये जे आशीर्वादाचं रहस्य, पहा, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, सकाळचं सत्र जर तुम्ही अटेंड केलं असतं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी उलगडल्या असत्या. हे ख्रिस्ती जीवन, हे विश्वासाचं जीवन, हे आत्मिक जीवन, या आत्मिक जीवनाला पुष्कळ वेळा समज, बुद्धी, ज्ञान येणं गरजेचं आहे. एक व्यक्ती जर त्याला आत्मिक नेत्रच नसतील, प्रगटीकरणाच्या पुस्तकात म्हटलं, ज्याला कान आहे तो ऐको. मग या दिवसामध्ये असे कोणते कान आहे? पुष्कळ म्हणतो आमची अंतःकरणातली प्रार्थना. अंतःकरण म्हणजे आतला कान. कानाची कशी काय प्रार्थना असते? करण म्हणजे कान, आतला कान. हा आतला कान, अंतःकरणातली प्रार्थना म्हणजे काय? जी तुमच्या बुद्धीनं समजून उमजून केलेली प्रार्थना म्हणजे काय? अंतःकरणाची प्रार्थना म्हणजे काय? आतल्या कानानं ऐकून रचून प्रार्थना सादर केली. करायची म्हणून नाही केली, प्रार्थना करायची म्हणून नाही केली. तर त्या प्रार्थनेमधला आतला एक माणूस आहे, तो माणूस देवाचं वचन ऐकतो आणि त्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनाची रचना करतो. दावीद म्हणतो ना, मी रात्री रचून पहाटे उठून तुला प्रार्थना सादर करतो. काय देवाला अपेक्षित आहे? ऐका, तुम्ही ज्या पद्धतीची प्रार्थना करत आहात त्या प्रार्थनेला कुठल्याही प्रकारचा बेस नाही. माझा विषय प्रार्थना नाही, पण मी तुम्हाला अंतःकरण याविषयी थोडंसं सांगत आहे. आम्हाला आरोग्य पाहिजे, आमची लेकरं शिकली पाहिजे, जातायत आमचं संरक्षण व्हायला पाहिजे, एक विशिष्ट प्रकारची प्रार्थना. लेकरं शाळेला चालले, मग प्रार्थना. बरेच लोक मला कॉल करून दिवसात, मला आता येताना वेळ म्हटलं तुमचा फोन बंद लागतो. म्हटलं काय करू, लोकांना मिटिंगला आल्यावर पण कळत नाही मी मिटिंगमध्ये, आणि त्यांच्या प्रार्थना चालूच असतात, मग बंद ठेवायला लागतो. कारण थोडंसं मला संध्याकाळी जाऊन लोकांना द्यायला पाहिजे, तर लोक थोडंसं रिलॅक्स राहायला पाहिजे. म्हणजे लोकांची अपेक्षा काय? प्रार्थना केली तर काहीतरी प्रभू करणार आहे, आणि प्रार्थना ही गरज झाली. प्रार्थना म्हणजे काय? तुमची गरज. परंतु बायबल काय सांगतं? तो तुमच्या सर्व गरजा त्याच्या सातत्यानुरूप पूर्ण करेल. म्हणजे गरजा तो पूर्ण करणार आहे. मग प्रार्थना नेमकी कशासाठी केली पाहिजे? त्याच्यासाठीच पवित्र आत्म्याची आम्हाला गरज आहे. कारण पवित्र आत्मा तुम्हाला कशा पद्धतीनं प्रार्थना करावी हे शिकवतो. ऐका, म्हणून माझा मुख्य भाग काय की तुम्ही आत्मिक मनुष्य बनावेत. आत्मिक मनुष्याचं वैशिष्ट्य काय माहिती काय? ख्रिस्तानं दाखवलं आत्मिक गरज काय. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही जाण्याच्या अगोदर त्याची प्रार्थना तुमच्या आणि माझ्यासारखी प्रार्थना होईल तर हा प्याला मजपासून, म्हणजे त्याच्यासमोर एक संकट आहे, मरणाचं संकट आहे, आणि त्याची प्रार्थना सामान्य माणसासारखी होईल तर हा प्याला मजपासून टोळले. आत्मिक मनुष्य जागा होतो आणि मग काय प्रार्थना करतो? माझ्या इच्छेप्रमाणे नको. याला म्हटले आत्मिक प्रार्थना. आणि आम्ही सुद्धा आत्मिकच व्यक्ती बनलं पाहिजे. आत्मिक आणि आत्मिक व्यक्ती बनण्यासाठी जो मार्ग शास्त्रातल्या लोकांनी दाखवला, पवित्र शास्त्रामध्ये ते हिरोज आहेत, मोठे मोठे हिरोज आहेत, आणि सगळं बायबल त्यांच्या भोवती फिरतं. लक्षात ठेवा,
हे बायबल ज्या लोकांभोवती फिरतं ना, आम्हाला त्यांच्या भोवती फिरावं लागणार आहे. तुम्हाला तुमचं व्यक्तिगत, तुमची व्यक्तिगत धार्मिकता कधीच तुम्ही देवासमोर घेऊन जाणार नाही. शास्त्रामध्ये देवाने काही लोकांकडे आम्हाला पाहायला सांगितलेलं आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलं, अब्राम, इसाक आणि याकूब, 3 लोकांची नाव आहे. 3 लोकांची नाव आहे. तो की तुमचं जीवन याच लोकांच्या भोवती फिरलं पाहिजे. अब्राम, इसाक आणि याकूब. का? हे आत्मिक जीवनातले स्पिरिच्युअल हिरो आहेत. हे हिरो आहेत. येशू ख्रिस्ताना सुद्धा त्याचं नाव वापरलं बघा. आणि काय म्हटलं माहिती का? शास्त्री परुष येशूकडे गेले आणि ते म्हणले, तुमच्या शिष्यांना गप्प करा. त्या येशू काय म्हटला? तुम्ही गप्प राहिला तर, हे गप्प राहिले तर. आणि अजून एका ठिकाणी तो म्हणतो, धोंड्यापासून अब्रामाची संतती निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्यात. अब्राम वापरला, येशू अब्राम वापरला. मग येशू अब्राम वापरतो, आम्हाला सुद्धा अब्राम वापरायचा आहे. आम्हाला वापरायचं आहे अब्राम. आमचं फोकस त्याच्याकडे असलं पाहिजे. वाचले एक वचन, उत्पत्तीचं पुस्तक 26वा अध्याय आणि त्याची 1 पासून 3 पर्यंतची वचनं. उत्पत्तीचं पुस्तक 26वा अध्याय 1 ते 3 वचन. हा, अब्रामाच्या दिवसात दुष्काळ पडला होता. तसा दुसरा दुष्काळ हा देशात पडला. इसाक राजांचा राजा. घरात जरा माईक मिळाला तिथं, किंवा कोणीतरी असं जोरात वाचणार मला ऐकायला मिळेल असं, किंवा इथे येऊन कोणतरी बसलं वाचणार, खास ज्याला वाचायला येतं चांगलं अस्खलित, त्यानं पुढे येऊन जर माईक मध्ये वाचलं तर एकदम छान होईल. कारण माझ्या मीटिंग मध्ये बहुतेक मी वाचणारा व्यक्ती सिलेक्ट करत असतो की तुम्हाला जास्तीत जास्त बायबल समजावं. असेल कोणी एक व्यक्ती माईक मध्ये वाचणारा, तर त्याने इथे येऊन वाचलं तर अगदी चांगल्या पद्धतीने मला पण तुम्हाला सांगता येईल. हा, पुन्हा वाचूया ते वचन. उत्पत्तीचं पुस्तक 26वा अध्याय. अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता. अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता. तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसाक हा बलिष्ठाचा राजा, हा बलिष्ठाचा राजा अबीमेलेक याकडे घरात येथे गेला. हा, इसाक बलिष्ठाचा राजा अबीमेलेक गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटलं, खाली मिस्रात जाऊ नको. मिस्रात जाऊ नकोस. मी सांगेल त्या देशात राहा. मी सांगेल त्या देशात राहा. त्या देशात उपरी असा राहा. त्या देशात उपरी असा राहा. मी तुझ्याबरोबर असेल. मी तुझ्या बरोबर असेल आणि तू आशीर्वादित करीन. आणि मी तुला आशीर्वादित करीन. आता पहिला टप्पा मी पाहणार आहोत. एक दुष्काळाची परिस्थिती. जसा अब्रामाच्या काळामध्ये दुष्काळ पडला, तसा इसाकाच्या काळामध्ये दुष्काळ पडला. ऐका, प्रत्येक व्यक्तीला जर सगळ्यात जास्त चिंता कशी असेल तर दुष्काळ. दुष्काळ म्हणजे कमतरता. ऐका, आणि जेवढे जेवढे आत्मिक लोक होऊन गेले ना, या सगळ्या लोकांना दुष्काळ किंवा टंचाईचा सामना करावा लागेल. टंचाई, कमतरता. मग कधी आरोग्याचा दुष्काळ असेल, कधी आर्थिक दुष्काळ असेल, कधी नाते संबंध बिघडलेले आहेत, नाती तुमची त्याचा पण दुष्काळ आहे, कोणी तुमच्या बरोबर नाही, हा एक दुष्काळच आहे. असे वेगळे दुष्काळ आहे. कधी कधी मंडळीमध्ये दुष्काळ आहे. कधी कधी काही लोकांमध्ये जो दुष्काळ आहे सांत्वनाचा दुष्काळ आहे. आणि असं नाही की विश्वासणाऱ्या लोकांना विश्वास ठेवल्यामुळं सगळं चांगलं व्हायला पाहिजे. मुळामध्ये देव प्रत्येक व्यक्तीमध्ये, आत्मिक लोकांमध्ये, परिवारामध्ये, चर्चमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण करत असतोच. दुष्काळ येणारच आहे. अब्रामाच्या काळात आला, तसा इसाकाच्या काळात आला. आता आमचे हिरो कोण आहे? अब्राम, इसाक आणि याकूब. मग ते हिरो आहे. आता बघा, एक पिक्चर जर आला ना, तसलेच कपडे बाजारात असतात, नाही का? दुसरे कपडेच नाही. त्या शाहरुखने पिवळे घातले तर आमचे काळे पण पिवळेच घालतात, नाही का? कसं दिसतं, काय दिसतं, काय नाही, पण हिरो आहे ना तो, त्याला कॉपी करणारच आहे. मग तिकडं ते लोक त्याला कॉपी करतात. आम्ही आत्मिक लोक आहेत, आम्ही कोणाला कॉपी करायचं? अब्राम, इसाक आणि मग आता त्यांच्या जीवनाची स्टोरी पण आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. अब्रामाच्या काळात दुष्काळ पडला, इसाकाच्या काळात दुष्काळ पडला. मग तुमच्या काळात दुष्काळ पडला, मग तुम्ही का कमकुवत झाला? दुष्काळ असणार आहे ना. येशूचा पण दुष्काळ होता, शिष्य त्याला सोडून पळाले.
तुम्हाला पण लोक सोडून पडणार, तुमच्या जीवनामध्ये तो अनुभव येणार. योसेफाचा दुष्काळ पडला, त्याच्या भावाने त्यांना नाकारलं, तुम्हाला पण लोक नाकारलं. लोकांनी नाकारलं, लोकांनी तुमचा अवहेल केला. कोणी तुम्हाला सांत्वन देत नाही, कोणी तुमच्या बाजूला उभं राहत नाही, परंतु तिथं तर खरी कसोटी आहे ना. ऐका, जेव्हा दुष्काळ पडतो ना, तेव्हाच देव जास्त तुमच्याकडे लक्ष देतो. जेव्हा दुष्काळ पडतो, हा दुष्काळ जो आहे ना, तो तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादासाठी पूरक असणारा दुष्काळ आहे. दुष्काळ आहे म्हटलं की समजायचं आता देव आशीर्वाद पण देणार आहे. देवाला, देवाचं काम काय? स्वर्गामध्ये असतं. कोणीतरी मला विचारलं, देव स्वर्गात काय करतो? तो झोपत तर नाही. इस्रायलाच्या रक्षकाला मग देव झोपत पण नाही, डुलकी पण घेत नाही, मग करतो काय? काय देवाचा टाइमपास आहे स्वर्गामध्ये बसून? विचार करा, देव करतो काय? देव स्वर्गामध्ये बसून जे करतो ना, एकच काम करतो. सैतान स्वर्गामध्ये जातो, स्वर्गात जाताना माझ्याविषयी विचार करतो, मनोज टेलोरे. सैतान पण रोज एकेकाला धरणार आहे. तो काय एकावर पिच्चा 7 राज्य नाही. कधी कधी आलं नाही का, माझ्याच मागे सैतान हात धुवून नाही लागला. हे म्हटलं नाही का, मी एकटाच काय उरलेला आहे. अरे 4,500 संदेश त्यात लोक आहेत, विश्वास पाहिजे, ज्यानं बाला पुढे डोकं टेकलं नाही, पण तुझ्यामध्ये ती भावना मी एकटा नाही. एकटे तुम्ही प्रत्येकावर त्याचं लक्ष आहे. मग काय स्वर्गामध्ये चालेल? सैतान स्वर्गामध्ये जातो, देवाला चॅलेंज करतो. देव म्हणतो ठीक आहे, मी त्याला तुझ्या स्वाधीन केलं, तुला जे करायचं ते कर. तो खाली येतो, याला धरतो, त्याला धरतो, पण विश्वासणारे लोक युवासारखे कसोटीमध्ये टिकतात आणि दाखवून देतात मी खरा बिलीव्हर्स आहे. तिथं स्ट्रॉंग बिलीव्हर्स आहे, मी तो खरा विश्वासणारा आहे, जो दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये टिकून राहतो. आता मुख्य भागाकडे जाणार आहोत. हा दुष्काळ पडल्यावरती वाचा बरं, दुष्काळ पडल्यावर काय झालं? पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसाक हा फलिस्तीचा राजा अबीमेलेक याच्याकडे घराने गेला. अबीमेलेक याच्याकडे जेव्हा दुष्काळ पडतो, कुठला पण दुष्काळ असू द्या, नोकरीचा दुष्काळ असू द्या, प्रेमाचा दुष्काळ असू द्या, प्रेमाचा पण दुष्काळ असतो बरं का. मी त्या प्रेमाविषयी बोलत नाही, जे तुमच्या डोक्यात आलं तुम्ही हसायला नाही. मला लय भयंकर भयंकर कॉल येतात, आणि तुम्ही ऐकलं असेल युट्यूब, जे ऐकतात रेग्युलर त्यांना माहिती आहे. बाळासाहेब, माझं एका मुलीवरती प्रेम आहे, तिच्या घरची तयार नाही, तुम्ही प्रार्थना करा तिच्या घरच्याला तयार करा. हे पण प्रार्थना. आणि मी त्या माझं उत्तर त्याला असतं, बाबा मी पाळ काही लवगुरू नाहीये, मी प्रार्थना केल्यावर त्यांचं ह्याच्याविषयी जमणार नाही, त्याचं ठेव, परत फोन करू नकोस. काय मुळामध्ये लोकांना देव म्हणजे काय झालं माहिती का? गरजा पूर्ण करणारा व्यक्ती. कोणतं पण गरज पूर्ण केली पाहिजे, कोणतं पण. परत एका दारुड्याने पुण्यातनं फोन केला, फुल पिलेला, आणि मला माहित नाही का ते काय मोबाईलवर वास येतो का पिलाय म्हणून, नाही का, आणि तू बोलायला बराच वेळ 10-15 मिनिटं त्यांनी खाल्ले, आणि बोलला मग आम्हाला माझ्यासाठी प्रार्थना करा, मी खूप फिरलोय. मी म्हणलं तू पिऊन माझे 15 मिनिटं खाल्लेस की, आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हटलं तुला वाटतं का मी तुला पिल्यावर तुझ्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे? नाही तरी करा, तुम्ही प्रार्थना करा, मी माझी दारू सुटेल. म्हटलं मी जर प्रार्थना केल्यावर दारू सुटली असते ना, दारूचे धंदेच बंद होऊन गेले असते. प्रार्थना करायची, दारू बदलायची, असं नाही. दारूला सोडण्यासाठी निर्णय झाला. मग त्यांनी खूप आग्रह केला, वाद घातला, 15-20 मिनिटं म्हटलं जाऊ द्या, 2 शब्दाची प्रार्थना. मी 2 शब्दाची प्रार्थना केली. काय म्हणत, देवा या दारुड्याला नरक दिसू दे, याला समजू दे आता की दारू पिल्यावर हा नरकामध्ये जाणार आहे. सगळी प्रार्थना झाल्यावर तो गुरु मला काय सांगायला, बाळक साहेब तुम्हाला माहितीये का, दारूतनं बाहेर पडल्यावर नोहा पण दारू पिऊन पडला. मी म्हटलं ठीक आहे, नोहा दारू पिऊन पडला, मग तू पण दारू पिऊन पड ना, मला कशाला प्रार्थना करायला त्रास देतोस? तुला माहिती आहे दारू पिऊन तू मरणार आहेस, तुला हे पण कळतं की ते चुकीचं आहे, मग तू तरी मला सांगतो. लक्षात ठेवा, कधी कधी आत्मिक जीवनामध्ये ज्या घटना घडायला पाहिजे त्या घडत नाही, आणि काय करतो माहिती का, एक
तर्कानं जीवन जगत राहतो. आध्यात्मिक जीवन तर्कावरती नाही, ते वचनानुसार जगावं लागतं. तर्क तुम्हाला नरकाकडे घेऊन जाईल, पण देवाचं वचन तुम्हाला तुमच्या योग्य स्थानापर्यंत पोहोचवणार आहे. पण जिथं तुम्ही पोहोचणार आहे ते सगळ्यात भारी ठिकाण असणार आहे. दुष्काळ पडल्याबरोबर शास्त्र सांगतं इसाकानं एक निर्णय घेतला. प्रत्येक घटना, प्रत्येक नाव ज्याच्याकडे तुम्हाला जायला पाहिजे ती घटना किती महत्वाची मी तुम्हाला सांगत आहे. तेव्हा इसाकाला आशीर्वाद देण्याचं ठरवलं. इसाकाला आशीर्वाद देणारा त्याला 3 टप्प्यामधनं जावं लागलं. 3 टप्प्यात जावं लागलं. पहिला त्याचा निर्णय, दुष्काळ पडल्यावर जाता तुम्ही कुठं, नेमकं तुम्ही कुठं जात आहात. बरेच लोक त्यांना जर विचारलं की तू डिप्रेशन मध्ये गेला, आता तुझा निर्णय काय असणार आहे, तो म्हणतो डिप्रेशन मध्ये माझा निर्णय एकच आहे, एक तर मी व्यसनाकडे जाणार आहे. डिप्रेशन मध्ये गेल्यावर त्याला विचारलं तुझा निर्णय काय असणार आहे, तर तो म्हणतो मी आता आत्महत्या करणार आहे, माझं जीवन संपवणार आहे. दुष्काळ तुम्हाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडतं. दुष्काळानंतर तुमचे निर्णय चुकतात. दुष्काळानंतर तुमच्यामध्ये एक प्रकारची भावना निर्माण होती, या जगामध्ये माझं अस्तित्व शून्य आहे आणि मला कोणी वाचू शकणार नाही. 100% दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हात देणारा कोणी नसतो. पण बायबल सांगतं या इसाकानं एक चांगला निर्णय घेतला आणि तो अलीम लेखाकडे राहिला. कोण आहे अलीम लेख? जो दुष्काळाच्या वेळेस तुमचं संगोपन आणि तुम्हाला स्वीकारण्यासाठी तयार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अलीम लेख अस्तित्वात असतो आणि तो अलीम लेख या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये इसाकाची वाट पाहत असतो. इसाक आज या मंडळीमध्ये किंवा तुम्ही इथं जे बसलेले लोक आहात याच्यामध्ये देव एक इसाक वाट पाहतोय की त्यानं अलीम लेखाकडे जावं. पण अलीम लेख नेमकं काय आहे? अलीम लेख या शब्दाचा अर्थ आहे राजाचा पिता. अलीम लेख कोण आहे? राजा कोण आहे? आता प्रभू येशू ख्रिस्त. राजा येशूला 25 तारीख होऊन गेली काय नाही का? नाचून राजा येशू ख्रिस्त आला, आनंद झाला खेडोपाडी. किती गाणं गायला सुंदर. आता इथं काय म्हटलं, दुष्काळ पडला तर जायचं कुठं? अलीम लेख म्हणजे राजाचा पिता येशू ख्रिस्त. तो पण दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये विचार आणि प्रार्थना करतो, माझ्या देवा तू माझा त्याग. म्हणजे गेला कुठं दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये? राजाचा पिता. राजाचा पिता कोण? यहोवा देव. जेव्हा तुमच्याकडे दुष्काळ असतो ना, तुम्ही व्यक्तीकडे जाऊ नका, यहोवा देवाकडेच तुम्हाला जायचं आहे. तो वाट पाहतोय तुमच्याकडे, कोणा व्यक्तीकडे जाऊ नका. आणि कोणी व्यक्ती तुमचं थोडं सुद्धा मदत करू शकला नाही, थोडं सुद्धा प्रिया. एखादा व्यक्ती दलदलीमध्ये अडकला, एखादा व्यक्ती डिप्रेशन मध्ये गेला, एखाद्या व्यक्तीची संगत सोबत साऱ्या जगाला सोडली ना, सोडलेल्या व्यक्तीवरती प्रेम करणार जगामध्ये कोणी नसतं. परंतु माझा देव या सोडलेल्या व्यक्तीला आपल्या हातामध्ये धरून त्याचं पुनरुज्जीवन करतो, त्याच्या दुष्काळ नाहीसा करतो. म्हणून त्याच्याकडे जायचं. डिप्रेशन मध्ये जाऊ नका. आणि डिप्रेशन मध्ये गेल्यावर त्यातून तुम्हाला कोणीच बाहेर काढणार नाही, कधीच नाही काढणार. शास्त्र काय सांगतं की त्यानं दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये अलीम लेखाकडं राजाच्या पित्याबरोबर संगती केलेली आहे. आज प्रश्न तोच आहे. तुमच्याकडे तर प्रॉब्लेम आहेत, पण तुम्ही आज रात्री देवाच्या घरामध्ये आहात. समस्या आहेत म्हणून तुम्ही देवाच्या घराकडे आहात. कमतरता आहे आणि देवाला पण तुमची 100% कमतरता काढून टाकायची. 100% बरं का. शास्त्रातनं काही गोष्टी शिकूया. वास्तविक स्वातंत्र्याचे मुद्दे भरपूर आहेत, परंतु एका मुद्द्यावरती मला आज तुम्हाला जास्त कॉन्सन्ट्रेट करून ठेवायचं आहे. काना गावामध्ये येशूला बोलवलं. येशू त्या काना गावात गेला. मरिया तिथं होती, येशू पण तिथं होता, येशूचे शिष्य पण तिथं होते. आणि तिथं दुष्काळ पडला तर आश्चर्यच संपणं म्हणजे दुष्काळ बरं का.
जेव्हा संपतं ना तेव्हा दुष्काळ असतो. आता झालं काय माहिती का, त्या ठिकाणामध्ये दुष्काळ पडल्यावरती या लोकांना मोठा प्रश्न पडला, द्राक्षरस संपला. मग त्यांनी विचारलं नेमकं काय करायचं. ते म्हटले येशूची आई आहे ना. मग ती येशूची आईकडे गेली दुष्काळ पडल्यावर, आणि येशूची आई पण त्या लोकांना घेऊन आली. अरे येशू बघ ना, द्राक्षरस संपला. येशूने काय उत्तर दिलं, बाई तुझा माझा. जेव्हा दुष्काळ पडतो तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे जाता, त्यावेळेस तुमच्या दुष्काळाची परिस्थिती देव कधीच नाहीशी करणार नाही. मग मर्या काय सांगते, हा जे सांगतो. त्याने काय सांगितलं, आमचा हिरो कोण, अब्राहम, इसाक. इसाकानं काय केलं, इसाक कुठं गेला, आनंदमध्ये करा. कुठे गेला इसाक, वाचा बरं वचन. तेव्हा इसाक हा पलिश्तीनचा राजा अबीमेलेक याच्याकडे गेला. कुठे गेला, कधी गेला, दुष्काळ पडल्यावर. कधी गेला, तुमच्याकडे पण दुष्काळ आहे, कोणाकडे आरोग्य नाही. आता प्रॉब्लेम काय माहिती का, आम्हाला दुष्काळ घालवायचा. परवा दिवशी एक चर्चमध्ये एक कुटुंब पुन्हा नाक्याला आमच्या त्या सोलापूर पासून थोडंसं लांब आहे. मग त्या बाईचा एक तरुण मुलगा त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या एका नातेवाईकाला सोडायला टू व्हीलरवर चाललेला होता. एक गाडी आली, त्या गाडीने त्याला डॅश दिली, तो खाली पडला आणि तो मुलगा जागेवरती बेशुद्ध झाला, अनकॉन्शियस झाला. हॉस्पिटलमध्ये त्याला आणून टाकलं. मग गोव्यामध्ये, विदर्भीच व्यक्ती आहे, गोव्यामध्ये एक ज्या व्यक्तीनं देवाचं वचन ऐकून स्वतःचा बदल केला, परिवर्तन केलं, असा करून त्यांना म्हटला, तुम्ही हॉस्पिटलमध्ये टाकलं पण डॉक्टर त्याला बरं करणार. ते म्हटले आज 3 आठवडे झाले, मुलाने डोळे पण उघडले नाही, बघत पण नाही, ऑपरेशन झालेलं आहे, व्हेंटिवरती तो आहे आणि परिस्थिती फार क्रिटिकल आहे. डॉक्टर आम्हाला आज जाऊ देत नाही आणि डॉक्टर नुसतं म्हणतात की नाही तो बरा होईल. पण त्या मुलानं अजूनपर्यंत डोळे उघडले नाही, आमच्याकडे बघितलं पण नाही. मग ते आले चर्चमध्ये. ते तुम्ही काहीतरी मंत्र वगैरे मारता असं कळलं. मंत्र म्हणलं, मी पहिले डोक्याला हात लावला. अरे बाबा, सध्या मंत्राचा जमाना फार खतरनाक झाला. मंत्र म्हणलं की आतमध्ये आले. म्हटलं मंत्र नाही मारत, प्रार्थना करतो. आणि ती सारखी बाई म्हणायची, अहो त्याने सांगितलं तुम्ही काहीतरी मंत्र मारला. मी म्हटलं आमचं मंत्र कोणतंच नसतं, पण आम्ही प्रार्थना करतो. ते म्हटलं ठीक आहे प्रार्थना, बरं माझ्यासाठी करा तुम्ही, काय ते प्रार्थना मंत्र काय म्हणतात ते करा. आणि तिचा पहिला प्रश्न होता, प्रश्न सुटणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला चर्चला यावं लागेल. तिचं पहिला डायलॉग काय, किती वेळा येऊ, किती वेळा येऊ. डॉक्टर सांगतात ना, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम गोळ्या घ्या, 3 दिवस उपचार करा, 4थ्या दिवशी बरं नाही वाटलं परत घ्या. खूप दुसऱ्या गोळ्या बदले करून देऊ. त्याला असं वाटलं तर हे नाही तर दुसरा मंत्र बदलून देईल. मी म्हटलं एक गोष्ट ध्यानात ठेवा, पहिल्यांदा तुम्हाला येशूची ओळख करून घ्यावी लागेल. एकदा येशूची ओळख झाली ना, तुम्हाला किती वेळा हा प्रश्न येणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, तुम्हाला येशूची ओळख होण्यासाठी चमत्कार होणं गरजेचं आहे, हे प्रभूला पण माहिती आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रार्थना केल्यावर तुम्हाला रिझल्ट जाणवेल. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, तिथं चेंजेस दिसतील. आणि मग ती गेली हॉस्पिटलमध्ये. आपण देव तो देव आहे, तो त्याचं अस्तित्व दाखवणारच. यांनी प्रार्थना केली, ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर या व्यक्तीने डोळे उघडले. आणि ती म्हटली तुमचा देव खरा देव, तुमचा देव खरा देव आहे. आता नियमितपणे आम्ही तुमच्या चर्चला येणार. सांगण्याचं तात्पर्य, दुष्काळ पडल्यावर तुम्ही जाता कुठं, जाता कुठं. तुम्ही दुष्काळ पडला पण तुम्ही पर्यायी मार्ग शोधत आहात. कोणी व्यसन, कोणी आणखीन एक आधार. आणि ज्या आधारामध्ये तुम्ही जाता ना, त्या आधारामध्ये तुम्ही संपत जाता. तुम्ही उभारणी होत नाही तुमची, तुमचा दुष्काळ दूर होत नाही. देवाला तर तुमचा दुष्काळ दूर करायचा आहे. जसं इसाकाची वाट अबीमेलेक बघत आहे, तसं हा राजाचा पिता तुमची वाट बघत आहे. सामान्य व्यक्ती नाही, राजाचा बाप तुमची वाट बघत आहे. तुम्ही होता दुष्काळ पडलेला आहे, तुम्ही देवाला दोष देता, तुम्ही आजूबाजूच्या लोकांना दोष देता, नातेवाईकांना दोष देता, मित्रांना दोष देता. परंतु लक्षात ठेवा, दोष देणारे लोक बनू नका, राजाच्या पित्याकडे जाणारे लोक बना. दोषानं परिस्थिती बदलणार नाही, पण राजाच्या पित्याकडे गेल्यावर परिस्थिती बदलणार. बायबल सांगतं
की त्या ठिकाणामध्ये त्यानं पहिला निर्णय काय घेतला? देवाबरोबर सहभागिता. जेव्हा दुष्काळ पडतो त्यास तुमची सहभागिता देवाबरोबर अधिक असली पाहिजे. आम्ही म्हणाल लोकांबरोबरची संगती तोडून टाका, लोकांबरोबर राहू नका. लोक तुम्हाला निराश करणार आहे, लोक तुम्हाला हताश करणार आहे, 100% लोक तुम्हाला निराश करणार आहे. तुमची परिस्थिती लोकांच्या शब्दानं जास्ती बळावणार आहे. त्यातनं तुम्हाला कोणी बाहेर काढणार नाही. पण जेव्हा तुम्ही राजाकडे येता, राजा त्याच्या गौरवानं तुमची स्थिती बदलतो. त्याची संगती, त्याची प्रेझेन्स, त्याची उपस्थिती. मग दावीद काय म्हणतो माहिती का? त्याला मला धुळीतनं काढून कुणी धुळीतनं काढून राजगादीवरती आहे. पास्टर काळे आम्ही एकत्र होतो. काळे पास्टरला माहिती आहे, जस्ट आम्ही या काळेवाडीच्या चर्चला यायचो ना, काळेवाडी फाट्याला उतरायचो आणि तिथून काळेवाडीच्या चर्च पर्यंत नेहमी चालत जायचो. का तर आमच्याकडे पैसे नसायचे जास्त, तेवढेच पैसे आहेत. मला वाटतं बरेच लोक या ठिकाणात ओळखत असतील. तेवढं आम्ही चालत जायचो, पैसे नव्हते. कधी कधी तर आम्ही औंध पासून पुन्हा स्टेशन पर्यंत रात्री प्रेयरला चालत जायचो आणि खांद्यावरती पेटे आणि ढोलकं घेऊन चालत यायचो, कारण पैसे नसायचे त्यावेळेस. आता औंध पासून पुन्हा स्टेशन किती लांब आहे, कॅम्पामध्ये प्रार्थना असायची, तेवढ्या लांब जायचो. खांद्यावरती ढोलकी, एकाच्या खांद्यावरती पेटी आणि कसं नाही. त्यात असायचं काय माहिती, पैसे नसायचे पण कपडे इस्त्रीचे असायचे. त्यामुळे ज्यांनी प्रार्थनेला बोलवलं त्याला वाटायचं की खायला न्यायचे अमर हॉटेल. आता ते आम्हाला कळायचं पण नाही. आता त्या काळामध्ये त्यांनी ते भांडं आणलं हात धुवायला, लिंबू आणि गरम पाणी आणि लिंबू. तर पहिल्यांदा आम्ही गेलो, कळलं नाही म्हणजे प्यायचं का हात धुवायचं. परिस्थिती इतकी वाईट होती. आणि त्यांनी नेलं, सगळं खाऊ घातलं. आणि मला वाटतं रात्री जवळजवळ 11:30 वाजले. बस बंद झाल्या. त्यांनी ब्रदर आता बस बंद झालेल्या आहे, चला मी तुम्हाला रिक्षामध्ये बसवतो. आता म्हटलं ह्यांनी रिक्षात बसवलं तर पैसे द्यायचे कुठे, पण त्याने कपडे पाहिजे ना. आणि देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य बघा, सगळं काय खिशात नसलं तरी कपडे चांगले भारी असतील. आणि त्याने नेलं, रिक्षामध्ये बसवलं आणि 3 जण बसलो आणि एकमेकाच्या तोंडाकडे बघायला अडकून दे मला. मग त्या अमर हॉटेलपासून थोडंसं पुढालं रिक्षाला म्हणत, दादा थांबा. म्हटलं काय झालं, उतरा जरा, आमचं एक काम राहिलं. आणि उतरलो आणि तिथून चालत निघालो. रात्री 2 वाजता घरी आलो. पण संगतीनं सगळं बदललं. घरी आलो, तिच्याबरोबर संगती, तिच्याबरोबर संगती. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये फक्त पित्याबरोबर संगती असू द्या, फक्त देवाबरोबर संगती. आणि देव जो आहे ना, त्याच्या संगतीचा परिणाम तुमच्यावरती होत असतो. मराठीमध्ये डायलॉग आहे का, ढवळ्या शेजारी वान नाही पण. मग देवाच्या संगती राहिल्यावर त्याच्यासारखी गुण तर येणार नाही का आपल्यामध्ये. हो, दुष्काळ पडल्यावर तुम्हाला देवाची संगती जास्त असली पाहिजे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्याच्या बरोबर तुम्ही राहता ना त्याच्या सारखे तुम्ही दिसायला लागता, त्याच्यासारखे. कधी कधी नवरा बायको पण एकमेकासारखे दिसतात बघा. मग काय तुम्ही बहीण भाऊ आहे का? नाही हो. मग कशी काय लग्न करून देताना तसं नव्हतं हो, पण आता बायको सारखा दिसायला लागला. तो त्याच्यासारखा स्वभाव. तिने म्हटले अहो पाणी आणा. आई म्हणते बघा, अहो ग्लास पण याला जेवताना आणून द्यावं होतं. आता बघा खागर गळावर जातो. बायकोने सांगितलं. संगती मनुष्याला बदलून टाकते. जर पत्नीच्या संगतीने पती बदलतो, देवाच्या संगतीने तुम्ही किती विशेष बदलणार आहात, किती विशेष. प्रभूची संगती, देवाबरोबर चालणं. आणि देवाबरोबर चालणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का, त्यांचा दुष्काळ दूर होतो. आम्ही म्हणाल का दुष्काळ. काही लोक देवामध्ये असल्याचं चिन्ह काय माहिती का, त्या लोकांना प्रीती करणारं अंतःकरण नसतं. हा, देवामध्ये येण्याच्या अगोदर धुसफूस खूप असतं. मी सकाळी पण सांगितलं, राग लगेच येतो.
हा मला आवडत नाही, तो मला आवडत नाही, ती मला आवडत नाही, हे मला आवडत नाही, ह्याच्याशी माझं पटत नाही, त्याच्या आणि त्यांचा माझ्या समोर जर कोण थांबलं ना, मी 2 मिनिटातच त्यांना रडवते आणि प्रार्थनेत जास्त रडवते. हे पवित्र आत्मा गेली, रा बाई तू तशीच राहा, हे पवित्र आत्मा अंक कर तमक कर, गडबड लोळून ते रडवून चर्च मधले अर्धे लोक रडवते आणि सगळ्याला वाटतं आत्मा आला, यांच्यात आत्मा आला. थोड्या वेळाने बघा यांचा आत्मा एक व्यक्तीला भेटल्याबरोबर यांच्या डोक्याचे शेर उठले आणि तिथून पुढे त्या व्यक्तीला रडवल्याशिवाय नाही माझ्या 2 आत्मे आहेत. पवित्र आत्मा पण, बांधण्याचा आत्मा पण, खुर्चीचा आत्मा पण, बदला घेण्याचा आत्मा पण. म्हणजे तू देवाच्या संगती नाही, देवाची संगती तुम्हाला बदलून टाकते. ऐका, जो स्टेफन ख्रिस्ताबरोबर चालला, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर म्हणतो हे बापा यांना. आता स्टेफन जो वाढपी होता बरं का, काय काम करत होता हा स्टेफन? ज्या वेळेस या स्टेफनाला दगडमार करत होते त्या स्टेफनाला संगतीचा असेल, तो स्टेफन काय म्हणतो माहिती का? हे बापा, हे पा यांच्या माती मोजलोस. ही संगती आहे. देवाबरोबर संगती असणारे लोक, त्यांच्यामध्ये देवाचा स्वभाव येतो, दुष्काळ निघून जातो. जो दुष्काळ आहे तुमच्यामध्ये, आम्ही एकमेकावरती प्रीती करू शकत नाही आणि देवाचा नियमच पूर्ण करू शकत नाही. ऐका, शिष्य म्हणजे नुसता बाप्तिस्मा घेणारे शिष्य नाही. ऐका, कधी कधी मला असं वाटतं बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे स्वर्गात जाण्यासाठी. आरपॉलची मीटिंग होऊ द्या, प्रगटीकरणाचं सांगू द्या, चला बुडवा हो, आम्हाला बुडवा. लगेच पटापटा बुडून मोकळे, बुडले झाले. आता स्वर्गात जाण्यासाठी काय केलं? बाप्तिस्मा घ्यायला. पुढं बाप्तिस्मा म्हणजे आत्ताशी शिष्यत्वाच्या पहिल्या पायरीवरती तुम्ही प्रवेश केला. शास्त्र काय सांगतं? जर तुम्ही एकमेकावर प्रीती कराल तर तुम्ही माझे शिष्य आहात. बाप्तिस्मा घेतलं शिष्य सांगितले का? जाऊन सर्व सृष्टीला शुभवर्तमान सांगा, त्या शिष्य करा पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावानं. पहिल्यांदा काय करा? शिष्य, मग त्यांना बाप्तिस्मा द्या. पहिले काय बनलं पाहिजे? आणि शिष्य बनण्यासाठी एकमेकावर. पण आमची प्रेमाची व्याख्या आहे, जे माझ्यावर प्रेम करतं. शास्त्र सांगतं प्रेम आपल्या शत्रूवर पण करायचं. मग देवानं प्रेमाला मर्यादित ठेवलं का? पण आमच्याकडे प्रेम मर्यादित आहे. सर्व लोकांना प्रेम आम्ही देणार. नवरा बायकोला देईल, बायको नवऱ्याला देईल. सून काय म्हणते म्हणजे का? मी सगळ्यांचं ऐकून घेईल, राईट, मी फक्त तुमचं ऐकून घेईल, बाकीच्यांचं. आणि चर्चमध्ये हात वर, ढगात जाती काय असणार गदगद हल्ल्यावर तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचता का? ऍक्शन रिॲक्शन वर स्वर्ग राज्य नाही, शास्त्र पाळल्यावरती स्वर्ग राज्य. हे शास्त्र पाळावं लागतं. शास्त्र पाळायचं असेल ना तर तुम्हाला देवाच्या संगतीत राहावं लागतं. आम्ही का तो म्हटला दुष्काळ गेला पाहिजे. कसा दुष्काळ जाणार आहे? तुला आलिमलेखाच्या संगतीमध्ये राहावं लागेल. तुझ्या जीवनातला दुष्काळ जाणार आहे. मंडळांमध्ये द्वेष भावनेचा द्वेष भावना आहे, त्यांच्यामध्ये ईर्ष्या, त्यांच्यामध्ये स्पर्धा, त्यांच्यामध्ये प्रीतीचा दुष्काळ आहे. घरामध्ये प्रीतीचा दुष्काळ आहे. घरामध्ये प्रीतीचा अभाव आहे. प्रीती नाही आहे परिवारामध्ये. प्रीती आहे म्हणजे नेमकं काय? प्रीती आहे म्हणजे सहनशीलता आहे. प्रीती आहे पापांची रास झाकती. प्रीतीमध्ये गुणधर्म कोणता? या प्रीती संबंधाला म्हटलं प्रीती सहनशील आहे, प्रीती फुगत नाही. जर मंडळी
मंडळीमध्ये प्रीती आहे, मंडळीमध्ये प्रीतीचा दुष्काळ नाही. प्रीतीचा दुष्काळ जर मंडळीने घालवायला पाहिजे तर त्याच्यासाठी मंडळीनं देवाच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. मग मंडळीतले लोक जर एकमेकावर फुगत असतील, कशाला एकत्र येऊ शकतो आम्ही? काय येतो एकत्र? रुसवे फुगवे भांडणं परिवारामध्ये पण तेच, मंडळीमध्ये पण तेच. सगळ्या चर्च मधली जी व्यवस्था, तुमचा चर्चचा बेसच, बायबलचा बेसच, ख्रिस्ताचा बेस काय? तर की माझ्यामध्ये येशू आहे आणि येशू म्हणजे देव आहे. आणि येशूने काय सांगितलं? देव काय हो? मग तुमच्या देव आहे म्हणजे काय असलं पाहिजे? सहज आहे. आणि ती तर आमच्यात नाहीये, पण मानतो देव आमच्यामध्ये आहे. म्हणजे काय लॉजिक? कोणतं लॉजिक? बाप्तिस्मा झाला ना, चर्चला गेलो ना, चर्चला जाऊन आलो, आम्ही खूप प्रार्थना करतो म्हणून आमच्यामध्ये देव आहे. नाही, तुमच्यापेक्षा भारी सैतान प्रार्थना करतो. गर्सेकराच्या प्रांतामध्ये येशू गेला, त्या माणसामधली भूत येशूला काय म्हटले? आहो परात्पर देवाचे पुत्र. हे काय म्हटले हो? आहो. काय म्हटले? आम्ही तर येशूला आमचा घरगडी असल्यासारखं करतो, येशू हे कर ना. मग ते बघ आमचे नातेवाईक ट्रेनमध्ये बसले, त्यांचा सांभाळ कर, अपघात मध्ये येऊ नकोस. आणि काही लोक, आता पूर्वी आम्ही खरंच थिएटरला जाताना सुद्धा आम्ही पिक्चरला चाललोय, आमचं जाण्याने सुरक्षित कर, बॉम्ब पडून मला किती पिक्चरला जाताना पण तेव्हा आमचं जाण्याने सुरक्षित कर, तर पिक्चर व्यवस्थित दिसू दे, हिरो म्हणून नको. काय लॉजिक आहे तुमचं? आणि सोलापुरात मी पहिल्यांदा गेल्यावर मला एका घरात सर जर पिक्चरला निघाले प्रार्थना करा. खूप हसलो. म्हटलं आधुनिक लोक परत पिक्चरला चालले प्रार्थना करा. नंतर त्याला मी असा पिक्चर दाखवला की परत थिएटरकडे नाही पडाले. जर तुमच्यामध्ये देव आहे, जर तुमच्यामध्ये प्रभू आहे, प्रभू असल्याचं चिन्हच काय हा तुम्हाला आपण बदलतो. हे चेंज झालेलं बरं कसं? स्वभाव बदलले, विचार बदलले, समोरच्या व्यक्ती संबंधाच्या भावना बदलल्या. हे कसं घडतं? दुष्काळ दूर करायचा तर तुम्हाला त्याच्या संगती राहावं लागतं, देवाच्या संगती राहावं लागतं. आज ती संगती मंडळीमध्ये नाही. लोक देवाच्या सहवासामध्ये कमी, ते एकमेकाच्या सहवासामध्ये जास्त आहेत. काय होतं माहिती का? कधी कधी चर्च मध्ये गट असतात. एक गट दुसऱ्या गटाच्या विरोधामध्ये असतो आणि तो गट दुसऱ्या गटावर प्रेम करू शकत नाही. परिवारामध्ये पण गट आहे, परिवारामध्ये गट आहे आणि तो गट कुणाला तरी एका व्यक्तीला विभक्त करतो, दूर करतो. का दूर करतो? कारण ते एकमेकाच्या सहवासामध्ये आहे. धन्य ते लोक जे प्रभूच्या सहवासामध्ये राहून साऱ्या जगाला प्रेमाचं शिक्षण देतात, संदेश देतात. ते चर्च, तो परिवार देव अपेक्षित करत आहे. दुष्काळ दूर व्हायला पाहिजे तर तुम्ही देवाच्या संगती राहा. पहिला मुद्दा देवाच्या संगती. अभिमलेख म्हणजे देव राजा आहे. दुसरी गोष्ट वाचूया, दुसरा भाग 5 वचन. कारण अब्रामाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले. अब्रामाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. माझ्या आज्ञा, माझे नियम, माझे नियम व माझे कायदे पाळले, माझे कायदे पाळले. दुष्काळ दूर व्हायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमचा देव हा कायद्याचा देव आहे. आमीन म्हणाल का? अजून एकदा जोरात आमीन येऊ द्या. देवाला कायदे पाळणारे लोक आवडतात. कायदे. आणि शास्त्र काय सांगतं इथं? तो म्हटला जो इसाक आहे तो गरार याचारी, तो अभिमलेख याच्या ठिकाणात राहिला आणि देवानं त्याला आशीर्वाद देण्याचं ठरवलं. याचं कारण त्यानं देवाचे सगळे नियम, सगळ्या आज्ञा, लक्षात घ्या, एखादी आज्ञा, एखादा नियम तुम्हाला आवडत नाही म्हणून देव तो नियम रद्द करत नाही. आम्ही म्हणाल का? मला नाही पटत. येशूच्या शिष्यांचा प्रॉब्लेम तोच झाला. येशू सांगायला लागला आणि सांगत असताना ते काय म्हणले, एवढ्या कठीण आज्ञा कोण पाळणार? शिष्यांना प्रश्न आला, तुम्ही तर त्यांच्यापेक्षा डेंजर, आणि ते तर येशूच्या सहवासात आलो, तुम्ही तर आमच्या.
आमकीच जाडकी पत्ती. मला बरेच गमत नाही. तुमचं शिक्षण खूप कडक आहे. बर, कसलं देऊ? लक्ष्मीकांत बेर्डे सारखं विनोद करून तुमची करमणूक करू, वाकुल्या दाखवून तुम्हाला गुदगुले आवावं, बरं वाटावं, तुम्ही पण स्वर्गामध्ये, मी इथं झोपून संदेश देतो, तुम्ही पण झोपा. काय कोणी टेन्शन घ्यायचं नाही, स्वर्गातच जायचं आपल्याला. बायबल सांगतं, मोशे बरोबर देव बोलत असताना त्याने सांगितलं, इस्रायल लोकांना सांगा, कोणी आपल्या घरात थांबू नका, सगळ्यांना मंडपाच्या दाराजवळ येऊन थांबा. मी तुझ्याशी बोलत असताना ना पशु ना पक्षी ना प्राणी, या पर्वतावर देव बोलत असताना प्राण्यानं, पशुनं, पक्षानं या पर्वताला हात लावता कामा नये. एखादा पशु, एखादं लेकरू, लहान लेकरू जर असेल त्या पर्वताजवळ आलं, माझं बोलणं चालू असताना जर त्याने हात लावला तर तो म्हटला जागच्या जागी तो भस्म होईल. देवानं लहान लेकराची सुद्धा दया केली नाही. एशकेलच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं, आपल्यामध्ये होत असलेल्या अमंगळ कृत्यामुळं उसासे टाकून विलाप करत आहे, अशा लोकांवरती चिन्ह कर. ज्या लोकांच्या कपाळावरती चिन्ह नाही, अशी तालीबालक असतील, वृद्ध असतील, तरुण असतील, त्यांची निखालसपणे कत्तल कर. ऐका, अजून एका ठिकाणात असं लिहिलंय, तो म्हटला न्यायाला सुरुवात कर, पण न्याय करताना जगाचा न्याय नंतर कर, पण न्याय करताना पहिल्यांदा मंडपापासून, मंदिरापासून न्याय कर. पहिले याजकांचा न्याय कर. पहिला याजकांचा न्याय. सुरुवात कुठून आहे? याजक लोकांपासून. म्हणजे देव त्याच्या नियमाला किती बांधेल. का असं म्हटलं, तो याजकांचा न्याय कर, बाहेर नंतर कर. अंगणापासून सुरुवात कर, परमपवित्र स्थानापासून सुरुवात कर. नियम सांगणं सोपं आहे, नियम पाळणं कठीण आहे. पण लक्षात ठेवा, नियमात राहिल्या कारणानच तुम्ही आशीर्वादित होता. नियमात राहिल्या, सगळे देवाचे नियम आहेत. कोणते नियम आहेत? बेसिक तुम्हाला सांगेल. सगळी मोठी आज्ञा कोणती? कोणता नियम प्रभूनं विश्वासणाऱ्या लोकांना दिला? जशी आपल्यावर तशी ही नवी आज्ञा मी तुम्हाला देतो. कोणती आज्ञा आहे? जशी आपल्यावर शेजाऱ्यावर. कुणावर? आता आम्ही त्याच्यापेक्षा हुशार. शेजारी ज्याला पटतं त्यालाच घेऊन बसतो ना, कारण प्रीती करायची म्हटल्यावर कोणाला, माझं ज्याच्या बरोबर पटतं. आणि आम्ही पण बसतात ह्या रांगेत नाही, ती सिस्टर बसते ना, ती मला डिस्टर्ब होतं त्यांचं तोंड बघून. स्वर्गात कसं होणार? आता तुम्हाला त्यांचं तोंड आवडत नाही म्हणून देव म्हणाल का नाही यांना दुसऱ्या घर द्या बाजून तिकडं. देव उलट म्हणाल ह्यांच्या शेजारीच, आणि या दोघाला एकच दरवाजा आहे, रोज तेच थोडं बघा. अहो तिथं ऍडजस्टमेंट करण्याची, इथं करा ना, इथं बदलूया, इथं बदलूया. प्रीती जशी आपल्यावर, आणि त्याच्या पलीकडे जर म्हणतो आपल्या शत्रूवर पण प्रेम करा, ही आज्ञा आहे. आणि बायबल काय सांगतं? आशीर्वादित व्हायला पाहिजे तर इसाकानं देवाच्या आज्ञा पाळल्या. आम्ही कसे आशीर्वादित होणार आहोत? जर देवाच्या आज्ञाच आम्ही पाळत नाही, आम्ही कसे आशीर्वादित होणार? काय देवाची आज्ञा? जसा तो पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असा. आज्ञा आहे देवाची, बी होली लाईक हिम. कोणासारखं पवित्र हो? कोणासारखं? समस्या काय विश्वासणाऱ्या लोकांची? आम्ही काय नेहमी करतो माहिती का? जी घटना येशूनं शास्त्रामध्ये नोंद करून ठेवली. ऐका, याजक, एक लेवी मंदिरामध्ये प्रार्थनेला आला, एक पापी व्यक्ती प्रार्थनेला. आता याजक प्रार्थनेला आल्यावर त्याने काय पाहिलं? मी याच्यासारखा नाही. कोणासारखा? हा पापी व्यक्ती. तुम्ही कोणाची कॉपी करायची? तुम्हाला कोणासारखं पवित्र बनायचंय? ख्रिस्तासारखं पवित्र बनायचं, देवासारखं पवित्र बनायचं. तुम्ही पापी व्यक्तीला म्हणतात त्या वास्त्रात लंगडी गायची आहे नाही का? मी त्याच्यापेक्षा चांगला आहे. तुला त्याच्यापेक्षा चांगलं नाही, तुला ख्रिस्तासारखं बनायचं आहे. त्याच्यासाठी देवानं पुत्र जगामध्ये पाठवला. तो कसा पवित्र आहे? का पाठवला देवाने आपला पुत्र? का वधस्तंभावरती दिला? त्याचे स्वभाव, त्याचे गुणधर्म. मग
पवित्र हा शब्द नेमका सांगतो काय आम्हाला? काय ही पवित्रता आहे? ही पवित्रता दिसायची कशाची? कसं काय दिसणार आहे पवित्रता? आणि बऱ्याच लोकांना या पवित्रतेला एक मर्यादा घालून दिलेली आहे. काय पवित्र आहे? कधी कधी आम्ही म्हणतो स्टेज स्वच्छ असावं म्हणून आम्ही गुढ घालून वर येत नाही, बस एवढंच आहे. कारण पवित्रता याच्यामध्ये नाही. पवित्र ही वास्तू असली पाहिजे का? हे हृदय, हे ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा राहतो ना, ते पवित्र असलं पाहिजे. मग शास्त्र काय सांगतं पाहता, मुख्य गोष्ट तुम्हाला सांगतो. जे बाहेरून आत जात ते मनुष्याला अपवित्र नाही करत. मग काय अपवित्र करतं? बाहेरून काय बाहेर पडतं? राग, द्वेष, मत्सर, लोभ, हेवा, शिवीगाळ, हे सगळं आतून बाहेर पडतं ना. मग पवित्र व्हायला पाहिजे तर काय केलं? राग काढला पाहिजे. म्हणजे राग असेल तर काय मी अपवित्र, साधं आहे. पण आम्ही नाही पवित्र पवित्र, आमची पवित्र पेंटिकॉस्टल लोक आमचं तारण झालं. पिक्चरचे गाडी म्हणजे कान बनतो ते नाही काहीच आपल्याला मूर्ती पाहिजे. त्याचं नाव नाही तोंडात घ्यायचं, याचं नाव तोंडात नाही घ्यायचं, हे गाणं नाही घ्यायचं, ते नाही बघायचं, ते नाही. पवित्रता ही तुमच्या मुखामध्ये एक व्यक्ती पवित्र ओळखायचं कसं माहिती का? त्याचं मुख जे आहे. जसं मी पाहतो की यशा म्हणतो मला हाय हाय, वेदिवलचं इंग्लंड त्याच्या मुखाला लावलं आणि लावल्याबरोबर तो काय म्हणतो, मी देवाला पाहिलं. जो यशया लोकांना हाय हाय म्हणत होता, आता तो यशया स्वतःला हाय हाय करत आहे. पवित्र लोकांचं वैशिष्ट्य, ते दुसऱ्याला दोष देत नाही, आपले दोष शोधण्याचा प्रयत्न करतात. ही पवित्रता आहे. याजकानं केलेली ती पवित्रता. मी याच्यासारखं नाही, मी दानधर्म करतो, मी उपवास करतो, मी शब्बात पाळतो. हे शब्बात पाळणं पवित्रता नाही. शब्बातामधलं तुमचं आचरण ऐका. शब्बात पाळायचा नियम दिलेला होता. कसा नियम होता पहा? शब्बात दिवशी कोणी काटक्या पण जमा करायच्या नाही. काय जमा करायच्या नाही? शब्बात दिवशी कोणी काटक्या जमा करताना दिसला तर त्याला दगडाला खेचून मारायची आज्ञा त्यानेच दिली होती. शब्बातला देव एवढं पवित्र समजत